हाय, कसे आहात? मस्त मजेत ना? वाजलेले आहे तर संध्याकाळचे 8. 2-3 दिवस काय म्हणतात, जयंतीच आमचे व्लॉगच आलेले नाहीत. जयंतीच्या एक दिवस आम्ही टाकला होता, त्याच्यानंतर काय ब्लॉग आला नाही. निंब्याच्या जत्रेला जसं आम्ही जाऊन आलो आहे तसं आम्ही व्लॉगिंग आमचं केलेलंच नाही आहे. कारण करायला तेवढा टाईम नाही भेटला आणि खूप काय म्हणतात गडबड गडबड गोंधळ झाली होती. त्याच्यामुळे पुरंच करायला काही टाईम नाही भेटला, म्हणून नाही आलो ब्लॉग. त्याच्याबद्दल क्षमस्व असावं, सॉरी सगळ्यांना त्याच्याबद्दल. व्लॉग नाही ना, मग कारण म्हणजे अधिराज होता. अधिराज जयंतीचा पण व्लॉग मी टाकायचं म्हणलं होतं खूप छान. पण झालं असं की अधिराज मुळात आमचा त्या मिरवणुकीत चौदे कुठेच राहिलं नाही. रडून 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 दंगा केला अधिराजने. त्याच्यामुळं आम्हाला काहीही टाकता आलेलं नाही आहे. मी कुठे गेलेच नाही तर मी टाकणार कसं असा प्रश्न आहे. कुठेच नाही गेलो मी ह्यावेळेस. अधिराजमुळे मला वाटते मी मिरवणूक मिस केली होती. मी नाही गेले मिरवणुकीत सुद्धा. रडत होता त्याच्यामुळे मी न्यायला घरी घेऊन बसतो. तुम्ही सगळेजण जाऊन या. आम्ही घरी बसलेलो छान आणि अधिराजला घेऊन बाकी सगळे छान मस्त एन्जॉय करून आले मिरवणूक. तर आम्ही काही गेलो नाही. मला पण खरंच खूप आवडतं, छान मस्त वाटतं बघा. वर्षात एक दिवस असतो जेव्हा महिलांसाठी काय म्हणतात मस्त मस्त असतं. छान जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा आपण एन्जॉय करू शकतो. पण एवढं आम्ही मिरवणुकीत काही केलेलो नाही आहे. राहिली आमची मिरवणूक अधिराजमुळे. सो म्हणलं चौद्या तर राहिलं तर राहू द्या. आणि दुसरे कार्यक्रम त्याच्या व्यतिरिक्त जर आणि जायचं म्हणलं, दुसरे कुठले कार्यक्रम दाखवायचं म्हणलं तरी पण नाही. अधिराजला घेऊनच जायचं म्हणलं की मुळात रडायलाच चालू करत होतो. त्याला ठेवणार कुठे असा प्रश्न होतो. म्हणून आम्ही नाही गेलेलो कुठेच. राहिलं ते पण राहिलं एकाच स्पर्धेत. मला वाटतं तेवढं मी काय मनापासून भाग घ्यायला गेले होते. ते पण अधिराज त्यावेळेस झोपलेला, त्याला घेऊनच मी ते केलं होतं. ते म्हणजे पाककला स्पर्धा तिथं झाली होती आणि जवळच समाज मंदिरमध्ये होती. आलुडीच्या शाळेत होती ते. आलुडीची शाळा अंगणवाडी समाज मंदिरमध्येच असते. तर तिथं जवळ घराला लागून होतं म्हणून तिथल्या जवळच्या जवळ मी गेले. काय केलं होतं तर मी काय म्हणतात आंब्यापासून जे मोदक असतात आपल्या तांदळाचे आंबा मोदक केले होते. त्याची क्लिप मी पुढे तुम्हाला जोडेनच. मी काय जसं केलं त्याचे काय मी शूट केलं नाही आहे. पण जिथं मी गेलो होतो स्पर्धेला तिथं 1 मिनिटाची मी क्लिप केली होती. ते पण तिला सांगितलं होतं माझं तेवढं शूट करा म्हणून. ते केलेलं आहे ते तेवढं त्याच्यासोबत जोडते मी. बाकीचं आणि मिरवणुकीत एक थोडंसं एक आहे. रात्री मला वाटते जयंतीच्या दिवशी 12 वाजता आम्ही तिथे जातो दीप प्रज्वलनासाठी. तिथलं एक आहे माझ्याकडं थोडंसं, ते पण जोडते मी ह्याच्यासोबतच. बाकी तुम्हाला डेकोरेशन वगैरे काही दाखवता आलेलं नाही यावेळेस. कारण अधिराज म्हणू शकते ती झोपून घेतला छान अधिराजने असं आहे. तर झोपला तर कधी उठते काय माहिती. उठल्यावर आता खायचं भरवायचं ह्यातच आमचा वेळ जातो आहे. बाकीच्या कोणत्याही गोष्टीसाठी आम्हाला वेळ भेटत नाही. कारण रांगोळी स्पर्धा होत्या त्याची पण मी क्लिप थोडंसं शॉर्टमध्ये टाकली होती. लॉंगमध्ये नाही टाकली पण शॉर्टमध्ये मी टाकली होती. आणि त्याच दिवशी काय म्हणतात निबंध स्पर्धा पण होत्या. त्यामुळं आम्हाला काहीच जातात नाही. इकडचं करायचं का तिकडचं करायचं. एका मला 2-2 ठेवलं होतं. त्यामुळे मला अधिराजमुळे जातात नाही. एकाच कार्यक्रमात मी भाग घेऊ शकली. सो बघूया उद्या आहे आमचा बक्षीस समारंभ. काय काय भेटते काय माहीत नाही, येईल का नाही काय माहीत नाही. पण काहीतरी म्हणताना असं होतं तेवढंच एक आपल्याला बाहेर पडायला मिळतं, करायला भेटतं म्हणून गेलो होतो तिथे. बाकीचं काही नंबरासाठी गेलो होतो किंवा नंबरसाठी केलं असं काही नाही. रांगोळी म्हणाल तर मला स्वतःला खूप आवड आहे रांगोळी काढायची, कसली पण असू दे. फक्त चित्र वगैरे काय असं येत नाही मला. मी तो काढण्याचा प्रयत्न केला होता. तितकं काय फारसं जमलेलं नाही. जसं जमलं तसं मी काढलं होतं. पण मला मनापासून आवडतं रांगोळी काढायला म्हणून मी रांगोळी स्पर्धेत भाग घेतला होता. नंबर यावा म्हणून त्याच्यासाठी मी काही केलं नव्हतं. बाकीचं काही नाही. पाककला स्पर्धेमध्ये पण आपल्यातलं काय म्हणतात एक नवीन आजपर्यंत आपण आंब्याचे काय म्हणतात आईस्क्रीम खाल्लेलं आहे, आमरस खाल्लेला आहे, बर्फी खाल्लेली आहे, गुळ आंबा खाल्लेला असे म्हणजे आंब्याचे भरपूर प्रकार खाल्लेले होते. पण मला ह्यावेळी काहीतरी नवीन ट्राय करूया म्हणून मी आंब्याचे मोदक केले होते. माझ्याकडे अजून पीठ आहे. परत आणि एकदा मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवेन नक्की. सो काहीतरी वेगळं मी ते केलं होतं. बघूया सगळ्यांना तिथं तर आवडलं होतं. छान आहे. मी घरात पण सगळ्यांना आधी टेस्टिंगला दिलं होतं. कसं झालं आहे सांगा, कसं झालं सांगा. सगळ्यांनी छान रिस्पॉन्स दिला होता. खूप छान झाले म्हणून. तर बघूया पुढे काय होते. मला तर काय वाटत नाही तुमचा काय नंबर वगैरे येईल. कारण नंबरासाठी आम्ही असं काहीच केलं नव्हतं की माझा नंबर यावा म्हणून. कारण अधिराजमुळे तेवढं काय म्हणतात इकडे करायचं इकडं बघायचं, इकडं करायचं इकडं बघायचं असं चालू होतं. प्रॉपर जेवढा त्याला वेळ द्यावा लागतो तेवढा वेळ काय मला त्याला देता आला नव्हता. मला वाटते काय म्हणतात 5-6 मोदक मी केले आणि बंद केले मी करायचं. कारण तेवढा वेळच देता आला नाही. हा रडायला लागला, रडून दंगा केला, तो कोणाकडेच राहिला.
तो मी जेवढं करायचं तेवढं केलं आणि बंद केलं, सोडून दिलं, चौथी म्हणलं 5 पुऱ्या. परत राहिलेल्या पिठाची पुऱ्या मग संध्याकाळी केले मी राहिलेल्या पिठाचे. ते पण छान सगळ्यांनी आवडीने खाल्ले होते. असं झालं सगळं. आणि गडबडीत खरं सांगायचं झालं तर शूट करायला होत नाही, कारण गरम इतकं होतं आहे ना, पूर्ण सगळा अवतार निघून जातो आहे. त्याच्यामुळे नाही आवरायचं आणि करायचं, त्यामुळे नको 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 वाटतंय. कधी एकदा कामं आवरेन आणि कधी रिलॅक्स बसेन असं होतं मला सकाळचं, खरं सांगते. अद्रजमुळे नाही होत, सगळं काय म्हणतात लय धावपळ होते सकाळची घरी. सकाळची म्हणजे स्वयंपाक, बाकीचे सगळी कामं, हे ते त्याच्यामुळे नकोच वाटतं. तर आदिराजने आता आमच्या काय म्हणतात लवकर उठायचं चालू केलेलं आहे. उशिरानं उठत नाही तर तो पहिल्यासारखं 12 आणि 1 वाजता, तर लवकर उठायचं चालू केलेलं आहे. तो त्याच्यामुळे त्याच्यातच आमचा वेळ जातो. तो मध्ये उठला की माझी ती कामं तिथली तिथं सोडावी लागतात आणि त्याला घेऊन बसावं लागतं, त्याला भरवावं लागतं. असं आहे. म्हणजे आमची नवीन डिश ट्राय केली होती ती म्हणजे काय म्हणतात डोसा ट्राय केला होता. त्याला आज पहिल्यांदा दिला होता, पण इतक्या आवडीने त्याने खाल्ला ना. मी त्याला 2 टाईम दिला होता, सकाळी दिला, मगाशी एकदा दिला. तितक्याच आवडीने त्याने छान मस्त खाल्लेला आहे. आवडीने बटाटा आणि बटाट्याची भाजी आणि डोसा त्याला भरवला होता, मी खाल्ला त्याने आवडीने. आणि त्याने खाल्ल्यावरती खरंच सांगते मनात माझं मन समाधान झालं की आदिराजने आज काहीतरी नवीन करून दिला आणि ते मनापासून त्यानं खाल्लेलं आहे. खरंच खूप भारी वाटलं. हां असं असते सगळा दिवस. काही तर किती मनात माझी इच्छा असते की असं रोज काहीतरी वेगळं टाकायचं, करायचं पण होत तर काहीच नाही आहे. खरंच आदिराजमुळे नाही होत आहे, कारण आदिराज असा एक माणूस आहे की त्याला आता वेळ देणं जास्त गरजेचं आहे. कारण तो काही जरी दिसलं, झंडूबामची छोटीची जी डबे भेटते आपल्याला 2-3 रुपये वेळेला, ती सुद्धा तो अख्खी तोंडात घालतो. सोन्याचे डबे असू दे, त्याला बाकीचं छोटं काही पण दिसू दे लगेच तोंडात घालतो तो. त्याच्यामुळे खूप लक्ष द्यावं लागतं. पण भरपूर केसेस असं ऐकलेल्या काहीतरी पैशात वगैरे काय झालेलं आहे. त्याच्यामुळे खरंच खूप लक्ष द्यावं लागतं. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत. आणि खाणंपिणं म्हणलं तर तो स्वतःच्या हाताने अजून काही खात नाही, त्यामुळे आपणच भरावं लागतं. बाकी सगळं ठेवायचं, त्याच्याकडे आधी लक्ष द्यायचं. तर सगळं चालू आहे. सो बघूया, चौकात थोडेसे अजून कार्यक्रम आहेत. जमलंच तर आम्ही जाऊ, डान्स स्पर्धा आहेत आज, तिथलं तुम्हाला थोडंसं दाखवते मी. चलो बाय बाय.